कधी विचार केलाय का? तुम्ही सकाळी हातात घेतलेलं वर्तमानपत्र तुमच्यापर्यंत पोहोचतं कसं? रात्री जेव्हा शहर शांत झोपी जातं, तेव्हा एका वेगळ्याच जगात अक्षरांची, मशीनची आणि जबाबदारीची धडधड सुरू होते. आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे त्या प्रवासात, जिथे बातम्या जन्म घेतात आणि जिथून सुरू होते तुमच्या दिवसाची सकाळ. सकाळ ह्या नावाला सुद्धा स्वतःचा एक इंटरेस्टिंग असा इतिहास आहे. सकाळ नाव कसं ठरलं ह्याचा एक किस्सा आहे. सकाळच्या प्रवासाची सुरुवात परुळेकरांनी 1932 मध्ये केली. त्याआधी त्यांनी एक वर्तमानपत्र सुरू करणार असून त्यासाठी तुम्ही नाव सुचवा अशी चक्क जाहिरात केसरी या वृत्तपत्रात दिली होती आणि लोकांच्या मिळालेल्या प्रतिसादातून एक नाव निश्चित झालं, सकाळ. 94 वर्षांची ही परंपरा फक्त एका संस्थेची नाही, तर हे लोकांचंच देणं आहे. 1932 पासून 1973 पर्यंत परुळेकरांच्याच नेतृत्वाखाली हा पेपर वाढत राहिला. पुढील 10 वर्षे ट्रस्टने या पत्रकाचे संचालन केले, पण त्या काळात अनेक अडचणी आल्या आणि त्या अडचणींच्या काळात प्रतापराव पवार पुढे आले. प्रतापराव पवार यांनी वर्तमानपत्राचा व्यवसाय निवडला, कारण यापूर्वी त्यांनी मोठ्या शहरांमध्ये विविध उद्योगात व्यवस्थापनाचा अनुभव घेतला होता. ते स्वतः इंजिनियर होते. कोणतीही इंडस्ट्री कशी चालवायची, कोणती व्यवस्था उभी करायची हे त्यांना पक्का अवगत होतं आणि त्या अनुभवातून त्यांनी सकाळची सूत्र हातात घेतली. त्या काळी सकाळच्या फक्त पुणे, मुंबई आणि कोल्हापूर अशा 3च आवृत्त्या होत्या. प्रतापराव पवार आले आणि 3 आवृत्त्यांचं जाळं वाढवून 13 पर्यंत पोहोचवलं आणि आजपर्यंत 60 पेक्षा जास्त उपआवृत्त्यांपर्यंत ही संख्या पोहोचली आहे. पूर्वी एकच संपादक किंवा एकच मॅनेजर सर्व काही पाहायचा, पण PGP सरांनी युनिट्स तयार केली, प्रॉफिटेबिलिटी मॉडेल उभं केलं आणि संपूर्ण संस्थेचा पाया बदलून टाकला आणि प्रत्येक ठिकाणी मॅनेजमेंट स्ट्रक्चर उभं केलं. 1984 ते 2000 हा प्रतापराव पवार यांचा मजबूत आणि परिवर्तनशील काळ होता. 2000 नंतर नेतृत्व आलं अभिजित पवार यांच्याकडे. 21व्या शतकात माध्यमं बदलत होती. पेपर ही आपली लेगसी आहे, पण भविष्य इंटरनेटचं आहे हे त्यांनी ओळखलं. म्हणून सर्वप्रथम सकाळची वेबसाईट उदयास आली, esakal.com. ज्यावेळी कोविडच्या विळख्यात अख्खं जग सापडलं होतं आणि तेव्हा कुठे लोक डिजिटल आणि OTTला आपलंसं करत होते, त्याआधी जवळपास 15 ते 20 वर्षांपूर्वीच सकाळने इंटरनेट आणि डिजिटल युगाची साथ पकडली होती. पुढचा प्रश्न होता, डिजिटल आणि प्रिंट आहेत, पण टेलिव्हिजन कुठे? आणि तेव्हा उभं राहिलं साम टीव्ही. आणि त्यानंतर उदयास आली स्वतंत्र इव्हेंट्स डिव्हिजन. आज इव्हेंट्स ही सकाळची सर्वात सक्षम शाखांपैकी एक ठरली आहे. त्या काळी अभिजित पवारांनी आणखी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला. महाराष्ट्रात शेती हा सर्वात मोठा प्रश्न. मग शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र पेपर का नाही? त्यासाठी मोठा सर्व्हे झाला आणि त्यातून जन्माला आलं ॲग्रो वन. ॲग्रो वनचा दृष्टिकोन वेगळा होता. तो फक्त बातमी सांगत नाही, तर शेतकऱ्यांच्या हातात 2 रुपये जास्त कसे येतील हा त्याचा केंद्रबिंदू बनला. 2008 नंतर सकाळची दृष्टी ग्लोबल झाली. जर्मनी, मिडल ईस्ट, अमेरिका इथे इव्हेंट्स, टायअप्स, ग्लोबल प्रेझेन्स वाढत गेला, विशेषतः टेक्नॉलॉजीच्या अंगाने. हाताने टायपिंग करणाऱ्या लोकांना बाजूला न करता त्यांना कम्प्युटर शिकवलं. 3 महिन्यांचे कोर्सेस घेतले. MSCITचे महाराष्ट्रभर कोर्सेस सुरू होण्याआधीच सकाळमध्ये 1987 पासूनच रिपोर्टरला कॉम्प्युटर उपलब्ध होते. हे त्या काळात क्रांतिकारी होतं. 2012-13 नंतर जगाचं रूप पलटलं डेटा टेक्नॉलॉजीने आणि 2016 पासून डेटा ड्रिव्हन पत्रकारिता वास्तवात आली. कालांतराने YIN अर्थात यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क आणि तनिष्का महिला नेतृत्वाचा पाया मजबूत करणारे उपक्रम सुरू झाले. तसेच शालेय मुलांसाठी NIE म्हणजेच
न्यूजपेपर इन एज्युकेशन हा मुलांना त्यांच्या भाषेत बातम्या समजून सांगण्याचा उपक्रम हाती घेतला गेला. आज हा NIE पेपर 2 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो आणि भविष्यातील वाचक तयार करतो. सकाळचे वाचक असे एकसंध न राहता प्रत्येक वाचक गटासाठी वेगवेगळा कंटेंट तयार होऊ लागला. कोल्हापूर पासून वसईपर्यंत, विदर्भापासून गोवा, बेळगाव, कर्नाटक सीमेपर्यंत सकाळचा अंक पोहोचतो. कोविडच्या काळात जेव्हा सगळं शून्य झालं, ते पुन्हा 12 लाखांहून अधिक सर्क्युलेशन पर्यंत नेणारा हा प्रवास सकाळच्या चिकाटीचा आणि विश्वासाचा पुरावा आहे. डिजिटल युगामध्ये आज सकाळ तालुक्यांच्या पलीकडे गावोगावी प्रत्येक मोबाईल स्क्रीनपर्यंत पोहोचला आहे. गेल्या 94 वर्षात सकाळने दाखवून दिलं, माध्यम बदलतात पण मूल्य आणि विश्वास कायम राहतात. परुळेकरांची तत्वनिष्ठ पत्रकारिता, प्रतापराव पवार यांची दूरदृष्टी आणि व्यवस्थापन, तर अभिजित पवार यांचा डिजिटल आणि ग्लोबल युगाचा वैचारिक प्रवास मिळून सकाळ हे केवळ वर्तमानपत्र नाही, तर महाराष्ट्राचं सर्वात विश्वासार्ह, सर्वात आधुनिक आणि सर्वात व्यापक मीडिया हाऊस बनवलं. राज्यभर, देशभर घडणाऱ्या घडामोडी जेव्हा पत्रकारांच्या मदतीने बातम्या लेखांच्या स्वरूपात एडिटोरियल विभागात पोहोचतात, तेव्हाच प्रत्येक अंकाचा प्रवास सुरू होतो. संपादकीय टीमने तयार केलेली पानं, फोटो, हेडलाईन्स, जाहिराती, लेआउट सगळं संगणकावर एकत्र केलं जातं. कागदावर दिसणारी प्रत्येक ओळ, प्रत्येक रंग, प्रत्येक घटक इथे 100% अचूकतेने तयार केला जातो. एडिटोरियलमध्ये तयार झालेली प्रत्येक अंकाची, प्रत्येक पानाची अंतिम PDF निघते CTP कडे, म्हणजेच कम्प्युटर टू प्लेट तंत्रज्ञानाकडे. येथे उच्च क्षमतेच्या लेझरने इमेज थेट ॲल्युमिनियम प्लेटवर उतरते. या प्लेटवरील रंगांच्या टक्केवारीची एक खास C3 फाईल तयार होते. ही C3 फाईल मशीनच्या PCवर लोड होते आणि प्रेसला कळतं कोणत्या रंगाला किती इंक ओपन व्हायची आहे. इथे असलेल्या अत्याधुनिक मशीन्समध्ये अशा दररोज शेकडो प्लेट्स पुणे, मुंबई, सातारा, विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि महाराष्ट्रातील विविध भागांच्या आवृत्त्यांसाठी तयार होतात. प्लेट्स मशीनवर चढल्यावर छपाईचा प्रवास सुरू होतो. प्रेस कंट्रोल कन्सोलवरून सर्व टॉवर, स्पीड, रजिस्ट्रेशन आणि इंक बॅलन्स नियंत्रित केला जातो. ही मशीन ताशी 60,000 कॉपी छापू शकते. वेग, अचूकता आणि शिस्त सगळं नियंत्रण एका कन्सोलवरून. पेपरच्या गुणवत्ता नियंत्रणापासून ते वाचकांच्या स्वच्छ आणि त्रासमुक्त वाचनानुभवासाठी इथे उच्च दर्जाचा इम्पोर्टेड पेपर वापरला जातो. छपाई म्हणजे फक्त शाई आणि कागद नाही, तर 4 रंगांची अचूक जुळवणी. CMYK प्लेट्सवर हाय प्रिसिजन कॅमेरे सतत निरीक्षण करतात. एखादा रंग हलला तर क्षणार्धात मोटरला कमांड मिळते. रंग पुन्हा अचूक जागेवर येतो. ही प्रणालीच छपाईतील परफेक्शनची हमी देते. प्रेसमधली खरी सकाळ मध्यरात्री सुरू होते. लोक झोपलेले असताना इथला प्रत्येक कर्मचारी जागा असतो, कारण एका चुकीने संपूर्ण आवृत्ती खराब होऊ शकते. देशात किंवा राज्यात रात्री उशिरा काही घटना घडल्या तर मशीन तात्काळ थांबतं, नवी प्लेट चढते आणि अद्ययावत ताजी बातमी दुसऱ्याच क्षणी छापली जाते. इतकं असूनही सकाळचा पेपर कधीही उशिरा पोहोचत नाही. हीच आहे आमच्या कामाची शिस्त. प्रिंट झालेला पेपर पुढे जातो पॅकेजिंगकडे. इथे तारीख, वार, पान क्रमांक सगळं तपासलं जातं. नंतर मेटल प्रिंटिंग मशीन सिस्टम मधून प्रत्येक कॉपी सिंगल ग्रिपरने पुढे ढकलली जाते. आवश्यक तेवढ्या कॉपींचे बंडल तयार होतात. प्रत्येक बंडल व्यवस्थित सील होऊन सर्क्युलेशनकडे रवाना होतं. अंक 1 असो किंवा 1000, सकाळचा पेपर वेळेत पोहोचवणं हे फक्त काम नाही, ही जबाबदारी आहे. सकाळ, ॲग्रोवन, साप्ताहिक सकाळ, सरकारनामा, NIE यापैकी कोणताही एक अंक असो वा 10 असो किंवा 1000, ग्रामीण भागातील एका छोट्या गावातही पेपर पोहोचवण्यासाठी संपूर्ण प्रणाली सज्ज असते. पार्सल, ST वाहतूक आणि एजंट नेटवर्क सगळ्यांच्या टीमवर्कने हा अंक महाराष्ट्रभर पोहोचतो. प्रेसमधला शाईचा सुगंध, मशीनचा आवाज आणि रात्रीची धावपळ
ही इथल्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या रक्तात भिनलेली आहे. ही त्यांच्यासाठी नोकरी नाही, ही त्यांची जबाबदारी आहे. ही शाई फक्त शाई राहत नाही, ती जेव्हा कागदावर उमटते तेव्हा महाराष्ट्राचं आणि देशाचं भविष्य घडवण्याची ताकद बनलेली असते. कागदावरची अक्षरं तेवढ्यावर आमचा प्रवास थांबलेला नाही, कारण आजचा वाचक हा फक्त वाचत नाही, तर तो ऐकतो, पाहतो आणि आपलं मतही मांडतो. साम टीव्ही आणि सकाळ डिजिटल माध्यमांवर काहीही कधीही कुठेही घडलं, रात्री अपरात्री उठून कॅमेरा उचलणं, ब्रेकिंग न्यूजसाठी डेस्कवर धावणं हे फक्त काम नाही, हा त्याग आहे. आणि हा त्याग लोकांच्या प्रतिसादात दिसतो. या समाधानासाठीच ही संपूर्ण टीम रात्रंदिवस तयार असते. टीम वर्कच सकाळची खरी ताकद आहे. सकाळचा अनुभव सांगतो की कोणतंही माध्यम संपत नाही, माध्यमं एकमेकात मिसळत जातात. प्रिंटची ताकद आहे विश्वास, डिजिटलची ताकद आहे वेग, टेलिव्हिजनचा फायदा आहे दृश्यमानता, इव्हेंट्सचा फायदा आहे प्रत्यक्ष संपर्क आणि ॲग्रोवनची ताकद आहे ग्रामीण समाज. 94 वर्षांची ही वाटचाल इतिहास नाही, ही पुढील 100 वर्षांची प्रेरणा आहे. लाखो घरांपर्यंत सकाळ पोहोचतो याचा आम्हाला अभिमान आहे. 94 वर्षांचा सकाळ, बदलत्या काळाचा साक्षीदार, परंपरा महाराष्ट्राची, जबाबदारी लोकांची आणि नातं भविष्याशी.